वाढत्या उन्हाचा त्रास हा फक्त तुम्हा आम्हालाच होतोय असं नाहीये, तर त्याचा त्रास आता मुक्या प्राण्यांना देखील होऊ लागलाय। अंगाची लाही करणाऱ्या या गरमीमध्ये प्राणी कसे होरपळतात पाहूयात याच संदर्भातला एक रिपोर्ट। मांजराला भोवळ आली, घरट्या घालणाऱ्या घारीला चक्कर आली, कोकिळेचा आवाज जाम बसलाय, तर घोड्याला अशक्तपणा आलाय। मुंबईतल्या बैलघोडा शासकीय रुग्णालयात सध्या या मंडळींची गर्दी आहे आणि त्याला कारण ठरलंय हे तळपतं ऊन। 3-4 दिवसापासून हिला वॉमिटिंग जुलाब सगळं होत आहे। मग बहुतेक डॉक्टरांचं हे म्हणणं आहे की उन्हामुळे होतं, तर आम्ही एक्सरे सोनोग्राफी सगळं काढून झालं, त्यात तर काही निघालं नाही आहे। तर ती लोक म्हटलेत की आता त्या हिशोबाने ट्रीटमेंट करू तिची। 200 कबुतर, 100 घारी, 50 गाय बैल, 10 कावळे आणि 7 कोकिळा दाखल झाल्यात। सिर्फ ये फिजियोलॉजिकल मतलब शरीर में पानी की कमी होने के कारण होते हैं। पानी में कमी होने के कारण तो इनको जनरली हम लोग ग्लूकोज का पानी, मल्टीविटामिन और एंटीबायोटिक सिरप पानी में मिला देते हैं। हफ्ते के अंदर या 10 दिन के अंदर ये ठीक होकर के उड़ जाते हैं। आजारी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे पाळीव प्राण्यांचं आहे। हमेशा अपने पेट के पास फ्रेश पानी रखें। खाना जो है दो समय के बजाय 3 दफ़ा कर दें और उसके बाद पुराना खाना ना दें। हो सके तो मतलब उसके पास जैसे कि आप उसको कभी बीमार होता है तो एकदम से डॉक्टर के दिखाएं, ना कि खुद इलाज कराएं। और जैसे अगर घूमने लेने जाना है घुमाने के लिए तो या सुबह लेकर के जाएं या शाम को लेके जाएं, दोपहर को मत लेकर के जाएं। पाळीव प्राण्यांचं ठीक आहे, पण मोकाट जनावरांचं काय? तेव्हा किमान त्यांना पाणी मिळेल असा प्रयत्न आसपास नक्की करा। वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई।